महाराष्ट्रात वाईन शॉपचे लायसन्स जणू 2 चाकी 4 चाकी वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स देतात त्याचप्रमाणे वाईन शॉप परवाने देणे सुरू आहे. आमचा त्याला विरोध नाही, परंतु वाईन शॉप धारक हे मचेत आणि बार रेस्टॉरंट धारक सचेत अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. बहुतांश वाईन शॉप हे राजकीय नेत्यांचे असल्याने त्याचबरोबर वाईन शॉपमधील मद्यविक्री होणाऱ्या मालावर व्हॅट कर दरवाढ नसल्याने त्याचबरोबर बार रेस्टॉरंटमध्ये व वाईन शॉपमधील भावात जमीन आसमानचे अंतर अर्थातच तफावत असल्याने बार रेस्टॉरंटवाल्यांचे दिवाळे निघत आहे. जवळपास एक बार किंवा रेस्टॉरंटमध्ये 10 कर्मचारी काम करत असतात. महाराष्ट्राचा हिशोब केला तर 22,000 एकूण बार रेस्टॉरंट आहेत. कोळाबेरीज केल्यास जवळपास 2,20,000 कर्मचारी वर्ग यांना रोजगार आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका हे बार आणि रेस्टॉरंटच्या माध्यमातून भागवली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख किंवा या खात्याचे मंत्री महोदय महिना भरला की नवा नियम, दरवाढीव, कर, व्हॅट असे करून बार रेस्टॉरंट मालकांची घरे, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा घर उद्ध्वस्त करण्याचा विचार पूर्णपणे करत आहेत की काय असा संशय आम्हाला येत आहे. कारण वाईन शॉप हे राजकीय नेत्यांचे असल्याने गरिबावर अन्याय, धनदांडगे यांना न्याय देत कृपादृष्टी दाखवली जात आहे. वारंवार दरवाढ, दुप्पट कर, व्हॅट हे शासनाने तात्काळ रद्द करावा, अन्यथा पुढची भूमिका हे कठोर घेण्यात येईल. अर्थात बेमुदत संप संपूर्ण महाराष्ट्रात पुकारला जाईल असा इशारा निलंगा बार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या एक दिवसीय लाक्षणिक संपामध्ये निलंगा, औराद, शहाजानी, देवणी, शिरूर, अनंतपाळ येथील बार रेस्टॉरंट चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर हजारो बार रेस्टॉरंट मालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज निलंगा बार वतीनं आपल्या या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. त्यांची मागणी काय नाही, आपण निवेदन स्वीकारलं. निवेदन स्वीकारला, सरकारने दिलेलं निवेदन स्वीकारला, मी पाठवलं. नेमकी त्यांची मागणी काय काय सांगू शकतो? 15% वाढ झाली राज्य उत्पादन शुल्कामध्ये. बार असोसिएशनचे परवानाधारकांची मध्ये मोठी तफावत आहे असं पत्र दिलंय, ते स्वीकारलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बार असतील, रेस्टॉरंट असतील, तर सर्व मालक चालकाने बंद पुकारलेला आहे. नेमकं काय विषय घेऊन तुम्ही आज डिप्टी कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहात? काय तुमची नेमकी मागणी आहे निवेदनाद्वारे? आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 22,000 बार जे आहेत ते आज संपामध्ये सर्व बार सहभागी झालेले आहेत आणि विशेषतः या सरकारने आमच्या उपजीविकेवर हातोडा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण एकदम प्रत्येक लायसन्स शुल्क आहे त्याच्यामध्ये 15% वाढ, जे मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यातनं होतं त्याचे 60% वाढ आणि MRP मध्ये सुद्धा 40% वाढ, असं करून पूर्णतः म्हणजे सरकारचं आम्हाला संशय येऊ लागला आहे की सरकारला बार चालवायचेत की वाईन शॉप चालवायचेत. कारण हा सगळा वाईन शॉपचा फायद्यासाठी सरकारने केलेला डाव आहे असं आमच्या निदर्शनात येत आहे. कारण आमचे जे बारमध्ये वेटर असतील, मॅनेजर असतील, कमीत कमी आता 22,000 मधून कमीत कमी 5 ते 10 लाख रोजगार याच्यातून निर्मिती होते. त्याचं काम बंद करण्याचं काम ह्या सरकारनं म्हणजे आमच्या तर निदर्शनात येत आहे. त्यामुळं आम्ही आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये 100% निलंगा तालुका आणि लातूर जिल्हा यांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे आणि डेप्टी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. आज अध्यक्ष म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एसडीएमला निवेदन दिलं, काय मागणी केलेली आहे? सरकारला काय सांगाल? सरकारला सांगायचं एवढंच आहे की बाबा आम्हाला जगू देणार का मारणार आहेत तुम्ही, आम्ही धंदे कसे करावे. मी निलंगा असोसिएशनचा अध्यक्ष बार या नात्यानं मी साहेबांना विनंती केली की बाबा आमची मागण्या पूर्ण करा किंवा टॅक्स वगैरे कमी करा, व्हॅट कमी करा. या आंदोलनामध्ये आम्ही सर्व लातूर जिल्ह्यातून निलंगा तालुका, औराद तालुक्यातले सगळे तिथं आम्ही जमलो. साहेबांना सरांना निवेदन दिले. लातूर जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र बंद आहे आणि बार असोसिएशन सर्वच चालकांचं म्हणणं असं की बाबा जे वाढ होत आहे ते वाढ कमी व्हावी आणि आम्ही रस्त्यावर उतरू किंवा संप करणार आहोत. संप आमची काय हीच मागणी की सरकारने सर्व टॅक्सेस कमी करावेत, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, बेमुदत बार बंद ठेवू. आम्ही सरकारला त्यावेळेला कळेल की बाबा कशामुळे काय चालू आहे प्रकार.
तुम्हाला असं वाटतं की वाईन शॉपवर न्याय आणि तुमच्यावर अन्याय असं होतं तुम्हाला असं वाटतं? 100% वाईन शॉपवर न्याय आणि आमच्यावर अन्याय होतच आहे. त्यामुळं तर आम्ही बांध ठेवलं हे सगळं. संख्या तर जास्त तुमची आहे पण तुमचं सरकार ऐकत नाहीये. हा ऐकत नाही. यासाठी तुम्ही पुढे आंदोलन काय करणार? पुढे आम्ही सरकारनं बेमुदत बंद ठेवायचं आम्ही हे करणार आहेत, निर्णय घेणार आहेत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.